ऑडिशन म्हणजे मी आजपर्यंत ऍक्टिंग बघितलीच नव्हती. आणि मी घाबरलोच की असलो मग ह्याला ऍक्टिंग म्हणतात काय. आम्हाला वाटत नव्हतं की आपण इथपर्यंत पोहोचलोय. अलिबाग, पेन, पनवेल तिकडं आमच्या ऑडिशनला मुलं मुली आले. आम्ही आमचं बघवलं नाही. आणि स्वागत करत आहोत ज्यांनी लहानपणापासून खूप जास्त संघर्ष मेहनत करत बिझनेसमॅन, सोशल वर्कर आणि ऍक्टर आणि डायरेक्टर या फील्डमध्ये स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. तर नमस्कार जय सर, आमच्या मास्टर बँड पॉडकास्ट स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, तुम्ही तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्याल का? नमस्कार, मी आपल्यातलाच एक जयभाऊ सूर्यवंशी. म्हणजे माझं नाव जयकुमार बाजीराव सूर्यवंशी आहे, पण कराडच्या सगळ्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे. ते मला आपल्यातलाच एक जयभाऊ सूर्यवंशी असं म्हणून ओळखतात कराडमध्ये. तर माझी ओळख सांगायला गेलं तर मी एक छोटासा बिझनेसमॅन आहे, सोशल वर्कर आहे आणि भरपूर सामाजिक कामं करतो. म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही या पद्धतीनं काम करत आलेलो आहे. आणि आमचं ब्रदर्स फाउंडेशन आहे, ज्यामार्फत मी कामं करतो. म्हणजे आमची टीम आहे आणि आमच्या ब्रदर्स फाउंडेशनचा एकच हेतू आणि मुद्दा आहे की सदस्यच अध्यक्ष. म्हणजे यामध्ये कोण मोठा नाही, कोण लहान नाही, कोण अध्यक्ष नाही, कोण सदस्य नाही. म्हणजे जो सदस्य आहे तो अध्यक्ष. याप्रमाणे आम्ही काम करत आलेलो आहे. आणि माझे बिझनेस सांगायला गेले तर माझं कपड्याचं दुकान आहे, बी युनिक मेन्सवेअर म्हणून आहे. आणि काल परवा दिवशीच आम्ही एक नवीन ओपनिंग केलेलं आहे, डोरेमॉन डेझर्ट अँड पोबाज म्हणून आपल्या प्रतिसंगम घाटावरती. आणि सोशल वर्क करामध्ये चालूच असतात. सर, मग तुम्ही जर सांगितलं सर तुमच्या बिझनेसेस बद्दल, तर मला सांगा बिझनेससाठी सुरुवात आता नॉर्मली मुलांचं कसं असतं, शाळा केली, कॉलेज केलं, मग जॉब आणि एक सेटल लाईफ. मग तुम्ही बिझनेसकडे कसं वळला? त्याच्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली? बिझनेसकडे वळायचं कारण म्हणजे माझ्या पहिल्यापासूनच असं डोक्यात किंवा आपलं ते मनच नाहीये की नोकरी करावी. कारण की 8-8, 9-9 तास दुसऱ्यांसाठी काम करून 8-9 हजार पगार घेण्यापेक्षा स्वतःच काहीतरी करूया या विचाराचाच मी आणि प्रत्येक वेळी तेच करत आलेलो आहे मी. आणि लहानपणापासून काम करतोय. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर मी आपल्या इथं वाळूजी निघायची, त्या वाळूजी आवटीवरती कामाला होतो. म्हणजे तिथं डे आणि नाईट असे दोन्ही पण शिफ्ट होते. आणि तिथं मी दर म्हणजे आपल्या इथं कसं होतं की नदीला पूर आला, त्यानंतर गेट निघून गेला तर त्यानंतर वाळूचा ठिया चालू होत्या. म्हणजे 2016-17ची गोष्ट आहे की तिथं मी काम केलं सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे तिथं पण मला चांगला पगार होता आणि 5% पार्टनर घेतलेला मला. मग तिथं भरपूर काम केलेलं आहे मी. आणि माझं पहिल्यापासूनच धोरण आहे की आपण नोकरीच नाही करायची, बिझनेसच करायचा. त्याच्यानंतर मी केक शॉप चालू केलं, पिंट्या केक शॉप म्हणून. मग ते काय म्हणजे मला काही जमत नसल्यामुळं मित्राला पार्टनरशिपमध्ये घेऊन ते केलेलं. कालांतरानं ते बंद पडलं, पण आपण थांबलो नाही. कारण की आपण मिडल फॅमिलीतनं बिलॉंग करतो, त्यामुळे बरोबर असे पैसे घरात आहेत, पडून आहेत. आणि त्याच्यावरती काहीतरी करायचं असं नाही, स्वतः संघर्ष करून पैसे कमवून मग काहीतरी चालू करायचं. हा, मग यासाठीच बिझनेस करत 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 मग शेवटी एका मुद्द्यावरती आलो. माझ्या मित्राचं कपड्याचं दुकान आहे, त्याला बोललो आपण एकत्र काहीतरी करूया. मग एकत्र काहीतरी करत असताना मग त्या मित्राला पार्टनरशिपमध्ये घेऊन आपण बी युनिक मेन्सवेअर चालू केलं. त्याच्यानंतर मग म्हणजे पहिल्यापासून एक इच्छा होती आपण फूडमध्ये काहीतरी करूया. कारण की लोक चांगली कपडे आणि चांगलं खाणं ह्याला कधी मागं पुढं बघतच नाही, किती पण खर्च होते चालतोय. या पद्धतीनं मग विचार करत करत कपडे आणि फूड या दोन्ही बिझनेसमध्ये मी आलो. आणि संघर्ष बघायला गेलं तर म्हणजे काहीच नसताना एक धाडस करायचं. कारण की कसं आहे की एखाद्या गोष्टीवर जर तुम्ही थांबला तर थांबता आणि मग त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन काय तर नोकरीच आहे. तसं माझा विचार नाही. म्हणजे तू जिथपर्यंत तुला ठोकता येते तर ठोक, कुठं पाणी लागल सांगता येत नाही. म्हणजे एक बिझनेस बंद पडला म्हणून दुसरा नाही करायचा, लोक काय म्हणतील याचा विचार करायचा, आपण त्या विचाराचं नाही. ओके, आपल्याला काय करायचं आहे, थांबायचं नाही, फक्त प्रयत्न करत राहायचे. अपयश यशाची पहिली पायरी आहे म्हणतात. मग त्या पद्धतीनं मी चालत आलेलो आहे. माझे 2-3 बिझनेस बंद पडले, पण मी थांबलो नाही. मला बिझनेस चालू करायचा आणि करायचा आहे आणि भरपूर पैसे कमवायचे. माझ्या आयुष्यात 2 स्वप्न आहेत माझी. एक तर भरपूर पैसे कमवायचे, नाही तर खूप मोठं नाव करायचं. ह्याच्याशिवाय मारायचं नाही आपल्याला. म्हणजे इथपर्यंतचा विचार आहे माझा आणि त्या पद्धतीनंच वाटचाल चालू आहे. आणि जर तुम्ही आता लोकांना जर एखादी गोष्ट सांगायला गेलं तर भरपूर संधी आहेत. नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय चालू करा.
आणि AI तंत्रज्ञानामुळे तर भरपूर नोकऱ्या जाणारच आहेत आता. हो, आता market. स्वतःच स्टार्टअप काहीतरी करा आणि भरपूर पैसे कमवा. जिथं काय कमी पडत तिथं मी तुम्हाला सपोर्ट करू शकतो. खूपच चांगले विचार आहेत तुमचे. मला मेन काय विचारायचं, आता जे फेल्युलर आले जसं तुम्ही सांगितलं 2-3 बंद पण पडले, हो. मग त्या फेल्युलरला तुम्ही हँडल कसं केलं? म्हणजे काय आहे, एक डोक्यात विचार असतो की खूप काहीतरी चांगलं घडणार आहे, त्यासाठी खूप काहीतरी वाईट घडतं. ह्या विचारानं जर आपण चाललो आणि ते जर ऍक्सेप्ट केलं की बंद पडलंय चल, तर हे तुझ्या म्हणजे नशिबात नाही किंवा तू तिथं काहीतरी कमी पडला, याच्यापेक्षा मोठी संधी तुझ्या समोर उभी राहू शकते, ह्याच्यासाठी बंद पडला असेल हा विचार करून मी ते सोडून देतो. म्हणजे पॉझिटिव्हली घेतलीच पाहिजे. म्हणजे काय आहे, आता जर तुम्ही विचार करायला तर गेला तर लोकांच्या डोक्यात काय होतं की बाबा एखादी गोष्ट बंद पडली तर ते कोणी काहीतरी केलं असेल माझ्यावरती किंवा ह्याचे दृष्ट लागले असेल, नजर लागली असेल, हा विचार नकाच करू ना तुम्ही असा विचार करा की एखादी गोष्ट चांगली घडणार आहे तर खूप काही गोष्टी वाईट घडतात त्याच्या आधी, ह्या विचारानं चाला. हे बंद पडलं ना तर ते नाहीच, म्हणजे तू डिझर्व करत नाही किंवा तू कुठं तरी कमी पडला, हा विचार करून सोडून दिल्या मी त्या गोष्टी आणि चांगल्या पद्धतीनं काय घेतल्या, हे नाही तर दुसरं काहीतरी करूया, दुसरं नाही तर तिसरं करूया, तिसरं नाही तर चौथं करूया, थांबायचं नाही. म्हणजे मी पहिल्यांदा जसं सांगितलं तुम्हाला की जिथं कुठं पण संधी असेल ना तिथं सोनं करायला शिकायचं. म्हणजे काय एक चांगला विचार सांगतो तुम्हाला की 1% जिथं जिंकायचे चान्सेस असतील ना तिथं 100% द्यायचं. 1% फक्त की 1% तुम्हाला जिंकायचे चान्सेस आहे, तिथं 100% द्या ना, का तुम्ही जिंकू शकत नाही. मग फेल्युअरला पण तसंच घ्या तुम्ही. एखादी गोष्ट हातातून गेली म्हणजे आयुष्य संपतंय का आपलं? भरपूर काय काय चांगलं होणार आहे, या गोष्टीचा विचार करून मी पुढे चालत असतो. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही म्हणला तुमचा पहिला बिझनेस केक शॉपचा होता, ते स्टार्ट करताना तुम्हाला प्रेरणा म्हणजे एक्झॅक्टली तुमच्या डोक्यात कुठून आले की आपण हे स्टार्ट करूयात, आणि ज्यांना तुम्ही घेतलं ॲज अ पार्टनर फूड कडेच तुम्ही ठरवलं की एकतर माणसं काय करतात, चांगले कपडे का चांगलं फूड, हे तुम्ही बोलला. मग पहिला सुरुवात तुम्ही फूडमध्ये आणि ते पण केकलाच, असं का झालं? म्हणजे काय इन्सिडन्स आहे किंवा तुम्हाला कोणी सजेस्ट केलं? माझा मित्र आहे मुतसर शेगे एमडी म्हणून, केक शॉप आहे, सेलिब्रेशन केक शॉप, आणि म्हणजे आम्ही सगळे एकत्रच असतोय आणि प्रत्येकात म्हणजे आता ते पण मैत्रीवरती आलं माझ्या की माझ्या आयुष्यात चांगले मित्र भरपूर मिळाले मला, की आमच्यात काय असतं डिस्कशन फक्त बिझनेसवरती असते की नवीन काहीतरी करूया, हे करूया, ते करूया. म्हणजे माझे मित्र असे नाहीत की वेगळ्या संगतीला किंवा वेगळ्या मार्गाला मला घेऊन जातील. प्रत्येक जण चांगल्या हुद्द्यावरती आहे, चांगला बिझनेसमन आहे किंवा चांगलाच आहे प्रत्येक जण. तर आम्ही असं बसलो असताना की मला काहीतरी करायचंय, या पद्धतीने मी त्याला बोललो तर आपण म्हणला मी तुला केक शॉपचं स्टार्टअप करून देतो, मी तुला केक प्रोव्हाइड करतो आणि आपण करूयात. हा म्हणलं ठीक आहे. पण केक शॉप जेव्हा चालू केलं, सगळ्या गोष्टी जेव्हा गोळा केल्या आणि प्रेरणा म्हणजे तुम्ही म्हणला तर म्हणजे मी ज्या पद्धतीनं पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला नोकरी करायचीच नाही, म्हणजे भरपूर संधी होत्या. मी डिप्लोमा पास आउट आहे सिव्हिलमधनं, पण मला ते करायचंच नाही मुळात की कोणाच्या हाताखाली जरी जाऊन काम करणं हे नको आहे. मग केक शॉप चालू केलं आणि केक शॉप चालू केलं, मग त्याच्याकडून केक आणायचे, मग ते विकायचे. आणि सगळ्यात मोठं काय झालं तुम्हाला मी सांगतो की धंदा 5,000 उधारी 7,000 म्हणजे मैत्रीत. मग ते आपण तिथून डाऊनफॉल आलो आणि बंद केलं. मग ते थांबवलंच मी, नको म्हणलं आपल्याला केक शॉपचं नाही होणार आहे, तुला काय जमत नाही तू कशाला करतोय. मग दुसऱ्याकडून केक आणून मग मी विकायचो. या पद्धतीने केक शॉपचं स्टार्टअप होतं, पण ते काय झालं नाही. ओके, आता सक्सेस ऍक्च्युअली सक्सेस काय असतं हे आपल्यावरती राहतं. कारण माणसं खूप कमवून पण म्हणतात की मी अजून सक्सेसफुल नाहीये, किंवा काही माणसं छोटे मोठे बिझनेस करतात किंवा छोट्या मोठ्या नोकरी करतात आणि म्हणतात की हा बाबा मी सक्सेसफुल आहे. मग तुमच्यासाठी सक्सेसची व्याख्या काय आहे? सक्सेस म्हणजे तुम्ही आता जर माझं विचारायला गेलं तर आई वडिलांच्या म्हणजे चेहऱ्यावरती आपल्या हास्य आहे किंवा त्यांना जो आनंद मिळतो हे सगळ्यात मोठं सक्सेस आहे माझ्यासाठी. कारण की मी आता जेव्हा माझ्या बी युनिक मेन्सवेअरचं जेव्हा ओपनिंग केलं तेव्हा पूर्ण काम होईपर्यंत आमच्या घराजवळच टाकलंय मी, आणि पूर्ण काम होईपर्यंत आमच्या मम्मीला अंदाज नव्हता की आपलं आहे म्हणून, नाही का. की मी रोज तिथं जायचो आणि ते असं सांगितलं की माझ्या मित्राचं आहे असं करत गेलो. आणि आमच्या मम्मीला असं होतं की माझ्या मुलाचं काहीतरी करायला केलं पाहिजे त्यानं, आणि त्याचा बिझनेस काहीतरी पाहिजे, कारण की त्यानं पण बघितलं की मी भरपूर काम करत आलोय आजपर्यंत. आणि शेवट काय झालं, मी पत्रिका छापलेली, इन्व्हिटेशन कार्ड सगळ्यांना द्यायचं असं ठरवलेलं.
आणि इन्व्हिटेशन कार्डवरती माझा फोटो, पार्टनरचा फोटो, ते पण माझ्या पार्टनरशिपमध्येच आहे, पवन शिंदे म्हणून माझा मित्र आहे, त्याच्यामुळे स्टार्टअप झाले. आणि ते पत्रिका घेतली आणि ती अशीच बसलेली सोफ्यावरती, मी तिला हातात नेऊन दिली. मग ती पत्रिका घेऊन जेव्हा तिनं जे बघितलं की निमंत्रक जे बाजीराव सूर्यवंशी, तेव्हा तिच्या ते डोळ्यात पाणी आलं. त्याच्यानंतर मी पण रडलो तिच्याकडे बघून की आपण जगात काय कमवलं तर बस, म्हणजे माझ्यासाठी सक्सेस काय तर मम्मी पप्पा माझ्या हॅप्पी राहिले पाहिजेत कायम. आणि अपेक्षा, सक्सेसफुल कोण आहे तुम्हाला सांगतो, किंवा हॅप्पी कोण आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगात भरपूर दुःख आहे, ज्याच्याजवळ कमी दुःख आहे ना तो हॅप्पी आहे. म्हणजे माझी व्याख्या ही आहे की अपेक्षा कधी संपत नाहीत लोकांच्या. आज माझ्याकडे ऍक्सेस आहे तर मला असं वाटतं की माझ्याकडे बुलेट असावी, म्हणजे जेव्हा मी बुलेट घेईन तेव्हा वाटत असतं स्पोर्ट्स बाईक असावी, स्पोर्ट्स बाईक जेव्हा घेऊन तेव्हा कार असावी. अपेक्षा संपत नाहीत. सक्सेस म्हणजे काय, तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. एखादी गोष्ट जर तुम्ही करताय तर त्यातनं तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे बस. म्हणजे माझी ही सक्सेसची व्याख्या आहे की जिथं तुला खरोखर समाधान वाटेल ना, ती सक्सेस आहे तुझ्यासाठी. म्हणजे मी ह्या म्हणजे हीच सॅटिस्फॅक्शन हे खरं सक्सेस आहे, असं तुमचं म्हणणं आहे. आता मला सांगा, आजकालची जी पिढी आहे म्हणजे न्यू जनरेशन आहे, त्यांना तुम्ही बिझनेससाठी काय सांगाल? म्हणजे त्यांनी बिझनेस केला पाहिजे, काही जॉब केलं पाहिजे, एक्सपिरियन्स घेतला पाहिजे, का स्टार्टअप केला पाहिजे? कसं आहे, हाताची खूप पाच बोट समान नाही. म्हणजे मी जो काही विचार करतोय तो दुसऱ्यावरती लादणं किंवा त्यांना ते, आणि एवढा मोठा पण नाही की मी फारच मोठा बिझनेसमॅन झालोय, खूप मोठा अनुभव आहे, ही गोष्ट नाहीये. पण एखादी गोष्ट जर खरंच करायची असेल तर प्रत्येकाकडं वेगवेगळं टॅलेंट आहे. म्हणजे कोणतरी एडिटर असतो चांगला, एखादा शेफ चांगला आहे, एखादा कुक चांगला आहे, किंवा ऍक्टर चांगला आहे. एखादी गोष्ट स्वतःच्या टॅलेंट जर चाललं ना तर बेस्ट होते. कारण की कामच असं करायचं त्यातनं तुम्हाला आनंद मिळेल आणि पैसे पण मिळतील. म्हणजे तुम्ही स्टार्टअप करायला गेला तर घाबरायचं नाही. म्हणजे काय एखादी गोष्ट ठरवली नाही करायचीच आहे. म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट आहे नाही नंतरचा विषय. पण एखादी गोष्ट तुम्ही डोक्यात घेतली की मला ही गोष्ट करायची तर स्वच्छ मनानं करायची, म्हणजे तेवढी ताकद लावायची. आता याच्यावर एक गोष्ट सांगतो 2 मिनिटाची तुम्हाला. नदीकडेला ना एक माणूस बसलेला असतो आणि पुलावरून एक व्यक्ती चाललेला असतो. तर तो व्यक्ती त्या व्यक्तीकडे बघतो, तर तो नदीकडेला जो व्यक्ती बसलाय तो चालत 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 पाण्यात निघालेला असतो. हा सायकलवाला त्याला बघतो आणि उतरून खाली पळत येतो. का तर त्याला इंटेन्शन कळतात की आत्महत्या करायला चाललाय. तो त्याला ओढून बाहेर काढतो. ओढून बाहेर काढल्यानंतर त्याला विचारतो की तू का आत्महत्या करतोय? तर म्हणतो मी आयुष्यात भरपूर कामं केलेत, भरपूर एवढे व्यवसाय केले की मला फेल्युअर येते. तर तो त्याला म्हणला तुला आत्महत्या करायची आहे ना, चल मी पण तुझ्या बरोबर आत्महत्या करतो. मग त्याचा हात पकडतो असा जाम आणि नदीत चालायला लागतो. पाणी कमरे एवढं येतं. हा घाबरतो जो आत्महत्या करायला चालला, ह्याला काय वाटत नसते. जरा आत आणि जातो, छातीपर्यंत पाणी येतो, ह्यो हात झिडकायला लागतो त्याचा. घाबरतो ना की मी मरणार आहे आता. नाकापर्यंत पाणी येतो, हे असं मारायला चालू करतो त्या व्यक्तीला की सोड मला म्हणून. तर ह्यो सोडत नाही. अजून आज जाते, तो काय करतो, उजव्या हाताने त्याचं मुंडकं पकडतो आणि पाण्यात सोडतो. एवढा वेळ धरतो की मरेत पत की मरणार, तेवढ्यात बाहेर काढतो त्याला. तो त्या माणसाला ढकलून बाहेर पळत जातो, रेतीवरती झोपतो, खोकत असतो, पोटातून पाणी निघत असते. बाहेर येतो, म्हणतो की जेव्हा तू पाण्यात गेलास, मी तुला पाण्यात जेव्हा तुझं मुंडकं आत बुडवलं तेव्हा तुला सगळ्यात जास्त गरज कशाची होती? तर मला एक श्वास घ्यायचा होता म्हणतो. काय म्हणतो? एक श्वास. त्या ताकदीनं मी एक श्वास घ्यायचा प्रयत्न करत होतो की मला जागायचं आहे, मला एक श्वास घ्यायचा आहे. तर त्याच ताकदीनं तू प्रयत्न कर की शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न कर. तुला सक्सेस का मिळत नाही मग मी बघतो म्हणतो. आणि त्याच्यानंतर तो एक कंपनी चालू करतो, त्यात सगळं डेडिकेशननं काम करतो आणि सगळ्या गोष्टी स्टेबल करतो की जिथं त्यांना आधी चुका केल्या त्या करत नाही. तो प्रॉपर बिझनेस म्हणतो. म्हणजे काय आहे की शेवटच्या श्वासापर्यंत जिथं तुम्हाला संधी आहे ना तिथं सोनं करायला शिका. शेतपर्यंत काम आहे. सक्सेस तुम्हाला मिळणारच आहे. प्रयत्न किती प्रामाणिक आहे त्याच्यावरती. प्रयत्न प्रामाणिक आणि प्रयत्न करत राहणं, फेल्युअर जरी आलं तरी करत राहणं. आणि म्हणजे मी काय विचार करतो, एखादी गोष्ट मी करतो, केल्यानंतर विचार करतो, करायच्या आधी विचार करत नाही. का तर निगेटिव्ह भरपूर येतात आपल्या डोक्यात आणि आसपासचं आपल्या माहोल तसं असतो की कशाला करतोय, हे काय आपलं काम आहे का, किंवा ही आपली फील्डच नाही, आपल्या घरातनं कोण नाही की तू हे क्षेत्र निवडलंयस. मरणार आहे का मी? बरं मी हारलो त्या गोष्टीत, मरणार आहे का?
नाही. मरण्या इतपत मोठी रिस्क आयुष्यात कोणाच्या तरी मला वाटत नाही असेल. लईतला एक अनुभव येईल. अनुभव येईल. मरत कोण नाही, रिस्क घ्यायला शिका. काय पण असू देत ना, मरू शकत नाही. बिझनेस असू देत, काय पण असू देत, धाडस करायचं. केल्यानंतर विचार करूया या पद्धतीचा आहे मी, करून बघ ना, काय हरकत आहे. हा, लईतले तुला एक अनुभव भेटेल आणि हो. सक्सेसफुल झाला तर होणारच आहे ना. हीच गोष्ट आहे ना की मनाला जे आवडते ती केलंच ना तर. हा, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्हाला जे काय आवडते ते लोकांना आवडतं. मला काय आवडतं म्हणजे मला जे आवडते ते मी करत असतो, ते लोकांना आवडतं. मुळात ते तुम्हाला आवडलं पाहिजे करताना ना, तर लोकांना आवडेल. या पद्धतीचा विचार करतो मी. तू करून बघ ना, लोकांना आवडणारच आहे. म्हणजे आता तुम्ही जर सूरजचं उदाहरण घेतलं, सूरज चव्हाणचं, तर त्यावेळेला त्याची एवढी चेष्टा केली, एवढी मस्करी केली. त्यानं हारून त्या कमेंट वाचून जर माघार घेतली असती तर बिग बॉस विनर झाला असता का? मग त्याला ती करायला आवडत होतं, ते लोकांना आवडायला लागलं परत. म्हणजे लोकांनी त्याला उचलून घेतलंच नाही. अशा पद्धतीने विचार जर केला तर का सक्सेस होऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे आधी स्वतः जे करताय त्याला आवडून घ्या, एक्सेप्ट सगळ्यात करा. महत्वाचं ते. बिझनेस आणि लहानपण तर ओके, पण तुमची एक आयडेंटिटी आहे आता आपल्या कराड तालुक्यामध्ये ऍज अ सोशल वर्कर. मग ही सोशल वर्करची जी आयडेंटिटी क्रिएट झाली ही कुठून झाली आणि का झाली? म्हणजे मी ज्या पद्धतीने तुम्हाला मागे सांगितलं की माझा मामा या दुनियेत नाहीये, तर त्याला वेळेवरती नेलं असतं तर तो माझ्यासोबत असता. असंच कोणासोबत घडू नये यासाठी ब्रदर्स फाउंडेशन काढलं आम्ही. तर त्या फाउंडेशन मार्फत आम्ही भरपूर कामं करतो. आणि ब्रदर्स फाउंडेशनचा पहिला हेतू आहे की सदस्य अध्यक्ष या पद्धतीनं ब्रदर्स फाउंडेशन काम करतं आणि काम करणारच. यात कोणी नेता नाहीये, कोणी अध्यक्ष नाहीये, कोणी लीडर नाही. जिथं कोण रस्त्यावरती उतरत ते ब्रदर्स फाउंडेशनचा सदस्य या पद्धतीनं काम करतो. आणि ब्रदर्स फाउंडेशनला भरपूर लोक मदत करणार आहेत. कराडामध्ये जे माझं नाव नको, तुला जे काय लागेल ते मी पुरवतो. पैसे असू देत किंवा वस्तू स्वरूपात एखादी गोष्ट असू देत, ते भरपूर लोक मदत करतात. माझं नाव यायचं नाही इथपर्यंत. म्हणजे कराडामध्ये भरपूर लोक आहेत की मदत करायला तयार आहेत, पण लोक पोचत नाहीत इथपर्यंत. म्हणून ते ब्रदर्स फाउंडेशन आमचं चांगल्या पद्धतीनं काम करतं. तर मग मी ज्याप्रमाणे आमची लहानपणापासून मी बघत आलो की आपणासाठी काम करते, तर त्याचीच प्रेरणा म्हणून मी सोशल वर्कमध्ये आलो आणि काम करतोय. ब्रदर्स फाउंडेशन मार्फत आपण मोफत ॲम्ब्युलन्स कराड तालुक्याला आहे. जे गरजू विद्यार्थी असेल ज्याला आई वडील नाहीत किंवा आई वडील अपंग आहेत, त्याची 100% फी आपण भरतो. 21 विद्यार्थी दत्तक आहेत आपल्याकडे की त्यांचं आपण खरंच विद्यार्थी ज्यांना वह्या लागतील, पुस्तकं लागतील, पैसे लागतील फी भरायच्या स्वरूपात, ते सगळे मदत आपण करतो. 10वी 12वीचे जेव्हा पेपर असतात तेव्हा कराड तालुक्याला पूर्ण मोफत रिक्षा आहे आपली. म्हणजे 2022ला महामंडळाचा संप झाला एसटीचा ऐन परीक्षेच्या टायमात, तर विद्यार्थ्यांना यायला जायला म्हणजे कुठलंच वाहन नव्हतं. तर त्यावेळी असा विचार केला की आपण काहीतरी करू शकतो आणि त्यावेळी निर्णय घेतला की मोफत रिक्षा ठेवायची. ते आजपर्यंत आपली चालू आहे. 2022 पासून ते 2026 पर्यंत ते कंटिन्यू रिक्षा आपली मोफत आहे. आर्मीवाल्यांना मोफत रिक्षा आहे. म्हणजे आर्मीवाला जर स्टँडवर कुठलाही आला आणि जर त्याच्याकडे आयडेंटिटी असेल तर त्याला आपल्या रिक्षामार्फत आपण मोफत प्रवास आहे त्याला, म्हणजे आर्मीवाल्यांना आपण. त्याच्यानंतर ब्रदर्स फाउंडेशन मार्फत आपण जिथं जिथं रक्ताची गरज आहे पूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे आपले जेवढे मित्र आहेत, म्हणजे आपल्या ब्रदर्स फाउंडेशन मध्ये जवळजवळ 462 सभासद आहेत आणि प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट प्रत्येक ठिकाणी आहेत. त्यामुळे कुठेही महाराष्ट्रात कुठलं कसलंही रक्त लागलं तर फोन आला तर ते प्रोव्हाइड करतो आपण. आपली ब्लड बँक पण आहे. ब्लड बँक नाही, डोनर पुरवतो आपण. आणि आपण कॅम्प घेत नाही, का तर आपलंच रक्त आपल्याला परत विकत घ्यायला लागतं. म्हणजे खरंच गरज आहे तर रक्तदात्याच्या कृष्ण हॉस्पिटलला काय आहे त्यांचा क्रायटेरिया आहे की बॅगला बॅग रिप्लेस करत नाही, डोनर द्यावा लागतो. तर बाहेरनं जे येतात त्यांचं कॉन्टॅक्ट नाहीत ना, म्हणजे कुडाळवरून येतात, रत्नागिरी, पाटण, चिपळूण, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरजीकडं जे पेशंट येतात त्यांचा इथं सोर्स नाही ना, की त्यांचा मग आपल्या ब्रदर्स फाउंडेशनला मेसेज पडला की ह्या पद्धतीचा AB निगेटिव्ह AB पॉझिटिव्ह रक्त लागणार, तर आपण ते रक्त पण पुरवतो त्यांना. म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही या पद्धतीनं ब्रदर्स फाउंडेशन काम करतो. ब्लँकेट वाटप असू देत, विद्यार्थ्याची फी भरणं असू दे, मोफत रिक्षा, ॲम्ब्युलन्स, म्हणजे काही पण असू दे सोशल वर्कचं तिथं आपण पोचतो. आणि निराधार जे लोक असतात रस्त्यावरती फिरतात झोपतात, त्यांना जर पायाला जखम झाली, कुठेही काही झालं तर त्याला परत पहिल्यांदा हॉस्पिटलला ॲडमिट करणं
त्याच्यावरती औषध उपचार करणं आणि त्याला निराधार एखाद्या वसतिगृहात नेऊन सोडणं हे पण काम आपण करतो. म्हणजे ज्याचं कुठलंच कोणच काम नाहीये. ज्याचं कोण नाही तिथं ब्रदर्स फाउंडेशन आहे. या पद्धतीने आपण काम करतो आणि काम करत असताना समाजात खरंच खूप लोकांना गरज आहे. लोकांनी खरंच लोकांची मदत करणं आत्ताच्या घडीला तरी खरंच गरजेचं आहे. आणि कोविड सारख्या काळात आपल्याला कळालं की सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. माणूस माणसाला आला पाहिजे. बरोबर. आणि कोविडमध्ये पण आपली फ्री रिक्षा होती वॅक्सिनेशनला. अपंगांना तर मोफतच आहे. कधी पण थांबणार नाही आपलं ब्रदर्स फाउंडेशन कधी काम करायचं. आता तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय ब्रदर्स फाउंडेशन रिलेटेड, म्हणजे उपक्रम काय आहेत नवीन? म्हणजे सगळ्यात माझं मोठं स्वप्न आहे वृद्धाश्रम बांधायचं. हे निराधार लोक जे आहेत त्यांच्यासाठी एक आश्रम बांधायचा असं ब्रदर्स फाउंडेशन मार्फत एक आपलं आहे. आणि नॅशनल अवॉर्ड घ्यायचा आहे आपल्याला. एवढं काम करायचं आहे. एखादं ध्येय जर डोक्यासमोर नसलं तर नाही कळत नाही. आणि मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे की नॅशनलाइज पर्यंत तरी आपला ब्रदर्स फाउंडेशनचं नाव गेलं पाहिजे आणि तेवढं काम करायचं. परत आपण गोसेवा महासंघ आहे आपला म्हणजे कराडमध्ये, म्हणजे गोरक्षण आहे ना तर ते पण करतो आपण. म्हणजे कुठल्याच गोष्टीत कमी पडत नाही. म्हणजे कोणाला कसली गरज लागू दे. हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटचं जर बिल भरायचं आहे म्हणजे त्याकडे समजा 50,000 रुपये बिल आले आणि बिल भरायचं आहे तर ब्रदर्स फाउंडेशन काय करतं की 20% अमाऊंट तुम्ही गोळा करायची, वरची 80% आम्ही गोळा करणार. म्हणजे जर सगळ्याच गोष्टी जर मोफत दिल्या तर त्याची किंमत राहत नाही लोकांना. बरोबर. ते थोडं तुमच्याकडून पण आलं पाहिजे. तर 80% रक्कम आपण भरतो. कुणालाही लागू देत, कधीही लागू देत हॉस्पिटलमध्ये, पण जेन्युइन पाहिजे की ज्याला खरंच गरज आहे. हा म्हणजे आता जे स्कॅम आपण बघतोय तसं नाही करत. जागेवर जाणे, त्या लोकांबरोबर संवाद साधणे, मग त्याची परिस्थिती खरंच तशी आहे का आणि मग त्याचं बिल भरून टाकतो आपण. ओके. खरंच खूप छान काम करताय तुम्ही. तुम्ही आमच्यासारख्या यंग जनरेशनला, म्हणजे समाजातले जे लोक आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, कॉलेज करणारे, त्यांना काय सांगाल का सोशल वर्क रिलेटेड? काही मेसेज तुमच्याकडून? सोशल वर्क म्हणजे विषय काय तुम्हाला सांगतो. सोशल वर्क असं काही वेगळा विषय नाही किंवा वेगळा भाग नाही समाज सोडून. बरोबर. एखाद्या रस्त्यावरती जर तुम्हाला जर व्यक्ती दिसतोय की तो एका साईडला बसलाय, त्याचा बाबा समस्या आहे, समजा त्याच्या पायाला जखम आहे, त्याला उठता येत नाही, तर त्याला उचलून नेऊन तुम्ही घरी सोडू शकता. हे पण सोशल वर्कच आहे. एखाद्या विद्यार्थी ज्याची फी भरायची ऐपत नाही आणि त्याला शाळेतून बाहेर काढले, अशी किती फी असते 15-20 हजार रुपये, तर कुठनं पण गोळा होऊ शकतात. आपण जर प्रत्येकाकडून गोळा केले 500-500 रुपये तरी त्याच्या मुलाची फी भरून जाऊ शकते. असं नाही की वेगळं काहीतरी करायला लागते सोशल वर्कसाठी. तुमच्या हातातच आहे, त्या गोष्टी तुम्ही फक्त करायच्यात प्रामाणिकपणे. आणि आत्ताच्या घडीत जर सोशल वर्कचा जर विचार करायला गेलो, आता समस्या काय आहे तर रस्त्यावरती म्हणजे समाजात एवढं काम करायला आता सोशल वर्कला म्हणजे एवढं काम आहे की ते पूर्ण होऊ शकत नाही. सोशल वर्कर संपतील एवढं काम आहे. हा पण काम संपणार नाही. बरोबर. कुठला पण मुद्दा घेऊ शकताय. आता तुम्ही जेव्हा कॉलेजचे विद्यार्थी आहेत तर नदी पात्रात भरपूर कचरा पडलेला असतो. एक दिवस काढा ना तुम्ही, नदी स्वच्छ करा, परिसर स्वच्छ करा, काय फरक पडतोय? मग तुम्ही ज्या पद्धतीने गेट टुगेदर असते किंवा बाकीच्या गोष्टी जेव्हा वेळ वाया घालवता तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता ना. ह्यानं काय होणार आहे, तुम्ही पण सोशल वर्कर झाला. वेगळं काय करायला लागत नाही. जे डोळ्याला दिसतंय ते जर तुम्ही काम केलं समाजासाठी तर सोशल वर्क आहे. बरोबर. किंवा तुम्ही काळजी जरी घेतली की कचरा करायचा नाही 100% तर ते सोशल वर्क आहे. बरोबर. आता अजून एक गोष्ट, स्कॅम म्हणजे कसं राहतं माहिती का, काही लोक सोशल वर्क करत नाही फक्त व्हिडिओसाठी. आजकाल एक झालंय सोशल मीडियावर. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे मी पण व्हिडिओ बनवून टाकतो. का टाकतो तुम्हाला एक सांगतो. आज मी काम करतो किंवा मी ह्या पद्धतीनं काम करतो. माझे मोफत ॲम्ब्युलन्स आहे, फी भरतो, लोकांचे बिल भरतो किंवा एखाद्या व्यक्तीला खरोखर गरज आहे तिथपर्यंत त्याला नेऊन ऍडमिट करणं, हे लोकांना कळलंच नाही मी काम करतोय. तर माझ्याकडून लोक येतील का? मग ह्यासाठी मी काय करतो की व्हिडिओ बनवून टाकतो. आणि जेव्हा मी एखादी व्हिडिओ टाकतो ना, मला 20 फोन तर येतात की आमच्या इथे असंच काम आहे, आमच्या इथे हे विषय झालाय आणि हे करायचं आहे आपल्याला. म्हणजे हे पण साधन आहे की लोकांपर्यंत पोहोचायचं. आणि मी कशासाठी करतो तर ह्यासाठी करतो. एखादी व्हिडिओ टाकली म्हणजे मी व्हिडिओ टाकतो तर मला फोन येतातच की इथे व्यक्ती झोपलेली आहे आणि त्याच्या पायाला जखम आहे. परवा दिवशीचा इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. आपल्या कराडमध्ये 14-15 वर्ष झालं ती म्हातारा फिरत होतं आपल्या संभाजी भाजी मार्केटमध्ये. त्याला बघितलं नाही कोणी. तिथं चहाची टपर आहे,
त्याची मुलगी तिनं मला फोन केला की दादा म्हणले असं असं झालेलं आहे आणि त्या म्हाताऱ्याला बघायला फोन नाही आपल्या सातारा सिव्हिलला त्याला हलवायचं आणि माझे मिस्टर तिथं काम करते त्याची काळजी तिथे घेतील. म्हणलं ठीक आहे. जर ही जर व्हिडिओ जर मी टाकली नसती तर मला तिला कळालं असतं का मी काम करतो आणि मला फोन आला असता का? नाही. मग या पद्धतीनं मग मी व्हिडिओ बनवून टाकणं का गरजेचं आहे? का तर लोकांपर्यंत पोहोचणं पण गरजेचं आहे की कोणतरी ह्यांच्यासाठी काम करतंय. बरोबर. पण कधी कधी काय होतं, काही लोक निगेटिव्ह इम्पॅक्ट घेतात, म्हणजे फक्त दाखवण्यासाठी व्हिडिओ करतात, ऍक्च्युअल मध्ये त्यांच्या डोक्यात सोशल वर्क नसतं. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला की तो दाखवण्यासाठी करतोय, करणं महत्वाचं आहे. करणं तुमच्या लक्षात आलं का? मला काय म्हणायचं आहे, हे म्हणजे ह्याच गोष्टी सराउंडिंग मध्ये लोक सोशल वर्करचं नाव खराब होतं का? लोक काय विचार करतात, त्यांना व्हिडिओ बनवून टाकली, त्याच्या स्वार्थासाठी टाकली, त्याच्या मोठेपणासाठी टाकली, सोडून द्या. करतोय ना म्हणजे काय का तुम्हाला ती करतोय म्हणून टाकते. बरोबर. आता मी इथं खुर्चीवर बसतो मी व्हिडिओ टाकली की मी आज बाबा एकाची मदत केली, हे तुम्हाला पटणार आहे का? खुर्चीवर बसून जर तुम्ही टाकताय, खरोखर ग्राउंडला गेला, फील्डवर गेला, त्यानं काम केलं, त्यानं व्हिडिओ टाकली, तर तुम्ही 100% त्याला दाद दिलीच पाहिजे. एवढा वेळ कोणाकडे आहे का? नाही. ह्या पद्धतीनं काम व्हिडिओ खरोखर टाकल्या पाहिजे का? तर लोकांना कळतच नाही ना. आज आपल्याकडं मीरा भाईंदरवरून फोन येतात की मला ब्लड पाहिजे, म्हणजे इथनं जी लोक तिथे ऍडमिट होत्यात मग तिथनं मला फोन येतात की असं आहे ब्रदर्स फाउंडेशन मार्फत आम्हाला रक्त अवेलेबल होईल का? मग आपली टीम एकमेकांना कॉल करून मग दुसऱ्या व्यक्तीला फोन करून तिसऱ्या व्यक्तीचं ब्लड घेऊन देतात. म्हणजे काय व्हिडिओ जर पडल्याच नाहीत, आता इंस्टाग्रामच्या अकाउंटवर आपण एखादी पोस्ट टाकली की हे ब्लड लागणार आहे, तर 10व्या मिनिटात तो ब्लड डोनर आपल्याला अवेलेबल होतो. 10व्या मिनिटात म्हणजे लोकांकडे आहेच ना. आता माझं ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे आणि मला जर आज सोशल मीडियाला जर दिसलं की ओ पॉझिटिव्हची गरज बाबा या व्यक्तीला आहे, तर मी जाणारच आहे. पण सोशल मीडियाला टाकलंच नाही तुम्ही तर मला कसं कळणार आहे? म्हणून टाकायचं. मला एक अशी गोष्ट कळली, म्हणजे मी पण तुम्हाला फर्स्ट टाइम जेव्हा ओळखलं गाव तुमच्या गाडीच्या स्टोरीमध्ये मी पण आले, तेव्हा मी तुम्हाला फर्स्ट टाइम गेले ऍक्टिंग करतो. मग ऍक्टिंग केली, त्याशिवाय मला थोड्याफार अशा गोष्टी केल्या डायरेक्शन मध्ये पण होतात. तर ही त्याची गोष्ट म्हणजे सोशल वर्क करत बिझनेस करत ऍक्टिंग डायरेक्शन हे सगळं तुम्ही कसं स्टार्ट केलं? म्हणजे या गोष्टी ऍक्टिंग आणि आपल्याला लग्नामध्ये संबंध नाही. आता मला असं वाटत नव्हतं की आपण त्या क्षेत्रात जाऊ किंवा ती ऍक्टिंग म्हणजे आमच्या घरात तरी कोण नाही ऍक्टर आणि आमच्या म्हणजे कुटुंबामध्ये कोणच नाही की त्या फील्डमध्ये द्यायचे. तर असंच माझा मित्र आहे कोणत्या संस्थावर, तर आम्हाला मेसेज आलं की ऑडिशन आहे आपल्या कलामध्ये फिल्मचं, आपण जाऊया का? म्हणून जाऊया की काय आहे का असं म्हणलं आपलं. आणि रात्री आमचं कॉन्व्हर्सेशन चाललं, झोपलो मी आणि उठतो उशिरा. मला सगळ्यांनी निगेटिव्ह पॉईंट असेल तर उठतो उशिरा नाही का, पण आता दुकान टाकल्यापासून लवकर उठतोय, नाही तर मी निवांत उठायचे 1-2ला उठायचे, म्हणजे एवढं निवांत. काही इमर्जन्सी असेल तर लवकर जायचं, तेव्हा काम असेल तर लवकर उठायचं. तर मी असा झोपलेलो आणि मला फोन केला तिथे पण झोपलो. त्याने मम्मीच्या फोनवरती फोन केला ऑडिशन आहे, मम्मी त्याला उठवा. म्हणलं काय उठत नाही त्याला सांग. आला मला उठकी जायचं आपल्याला असा आहे तसं आहे, म्हणलं झालं म्हणलं तुझा पुढं मी आवडून येतो, हे गेला पुढं आपला तरी पण आवडलं नाही. असं मला फोन आपलं म्हणलं बरं आलो थांब म्हणलं आवडतो नाही आवडलं आपलं नाही जायचं ना आपला काय संबंध तिकडे ऑडिशन फिल्म आणि पर्यंत म्हणलं आपल्याला काय घेण्या पाहिजे आपल्याला करून काय येते म्हणलं आपल्याला. तिसरा रोल आला मला म्हणणार की तुला जे आवडते ते आले नाही का, आता म्हणलं भारी विषय आवडतं माझ्या म्हणलं तुम्ही पण आपल्याला कपडे पुढे घातले गेलो तर हिला तिथं आता ही आहे म्हणलं आपण थांबूया म्हणलं. म्हणजे जेव्हा ऑडिशन वगैरे चालू होतं तेव्हा ऑडिशन मुळे असं सांगायचं तुला भारी करते ती नाही का, म्हणजे घाबरायला लागलं की लयच भारी करायला लागलं. तर प्रत्येकाने आता स्क्रिप्ट द्यायच्या असतात की भाऊ माझं झालं एवढं की करून दाखवायचं वाटायला लय म्हणजे झाले तुला एवढे झाले मी आपला चाललेलं आहे माझं. आणि त्यांचा जो डी होता का माहिती त्याची असतील ना म्हणजे उंच एकदम खतरनाक त्याला म्हणलं तू वडापाव लय वागा वडापाव चांगला आपलं काय कसं बोलायचं तिथं जायचं ते कनेक्ट व्हायचं इथपर्यंत. तर म्हणलं आणि मग मी आपलं त्यांना वडापाव सगळ्या टीमला वगैरे आनंद दिले, त्यांनी वडापाव वगैरे खाल्ले.
म्हणजे आपला चेष्टा मस्करी प्रत्येकाची आपला स्वभावच आहे की जिथं जायचं तिथं त्यांच्यात व्हायचं असं चेष्टा वगैरे चाललं माझी. आणि सर तो म्हणजे जे रेकॉर्ड होते ते मला म्हणलं तू कशाला आलाय असं चाललं ऑडिशन देणार का म्हणलं मला नाही म्हणलं आपल्याला काही जमत नाही म्हणून मला ठीक आपलं जेवढं तुला येईल तेवढं पाठ करा आणि ये म्हणलं बरं चालतंय. तर स्क्रिप्ट दिली 36 सर्व्हिस होईल अशी स्क्रिप्ट होती जेवढं आपला पाठ करतोय काय पाठ नाही अभ्यासानं आपल्याला स्क्रिप्ट म्हणलं हातपाय कापायला लागलेलं माझं आणि 100 वर्षाला गेला ऑडिशन देत होता. आणि जे ऑर्गनायझेशन ज्याने केलेलं ना अनिकेत म्हणून मित्र आहे माझा मग त्याच्यानंतर मित्र झाला पण त्यानं जे ऑडिशन दिलं ना ते बेस्ट ऑडिशन मध्ये मी आजपर्यंत ऍक्टिंग गेली नव्हती जे शिवाजी असं खतरनाक आणि वृत्ती असलं म्हणायला ऍक्टिंग म्हणतात आपला जे पाठ केलं 4-5 वगैरे झाले गेला त्याच्याकडे मला हातायचं नाही तुम्ही म्हणलं आधी सगळं हसला की कार्यक्रम झाला सर लागले हसायला बोलले बरे कोणी हसू नका तर त्या सीटवर काय केलं पैसा चालते जेवणाची गाडी आणि त्याच्या पुढं काय करतो ते आठवत नाही मला पण ह्या 2 वेळेला आठवते आपला गेलो प्रोफाईल वगैरे सांगायची मग ते दुसऱ्यांचं बघून आपलं शिकलो मला म्हणजे बाजूला सगळी साडी प्रोफाईल फ्रंट प्रोफाईल आपलं सांगितलं म्हणजे पूर्वा चालू पैसे टाकावं चालते जेवणाची गाडी एवढं बोलायला मला पुढं नाही सगळी लागली हसायला आजात पहिला कापायला ती पण हसायला लागली तिला मी बाबा आलेलो खास म्हणलं त्याबद्दल सापडला विषय तर म्हणलं तुला तुझ्या भाषेची काय येते तू कर मी म्हणलं बरं सर करतो सर. तर पैसे टाकावं जाते जेवणाची गाडी म्हणलं पैशाने सगळ्या गोष्टी होत नाही मग शेतकरी आमचा म्हणतोय पैशाने जर पाऊस पडत असं एवढं बोललो आणि शेवटी म्हणजे एवढं ताप झाला आणि ते सरांना भरपूर आवडलं ना सगळ्यांच्या पण ऍक्टिव्हिटी आहे काय नंबर म्हणून लिहिला माझा नाव वगैरे लिहिलं आणि 5व्या दिवशी मला आला फोन हॅलो जय सुरेश बोलताय का म्हणलं हो बोला तर म्हणले तुमचं आम्ही सिलेक्शन केलं फिल्ममध्ये आणि लिरिक कॅरेक्टर करायचं तुम्हाला हे बाबा शेवटून म्हणते परत बोला आला बाबा ते म्हणलं होतं बाबा जो डोकं खाऊ नको शेऱ्या मग मला आपलं कोणतरी मित्र फोन आला आपला परत बोल ठेवायला लागली 3रा फोन आला म्हणजे प्रणित मोडे बोलतोय तुमचं आम्ही परत म्हणजे झालेलं आहे तुमचं सिलेक्शन तुम्हाला लुक टेस्टला मिळणार आहे तेव्हा घ्यायला लागेल म्हणून कुठे यायचं जिथं ऑडिशन झालं तिथं तुम्ही नाहीच म्हणून डान्सला होता मग त्यांच्या तिथं होता पण आपला बोललो म्हणून आपला गेलो नाही आपलं टायमिंग लावले म्हणजे आपण पण टायमिंग लावायचं म्हणून आपलं गेलो 4-5 जण घेऊन आपला सगळी टीम आलेली प्रॉपर आणि माझ्याबरोबर उद्योग म्हणणारे नाही म्हणतात गाव कोणत्या काळजीमध्ये पण तो तिथं होता म्हणतो कशाला बोललो ना आपल्याला आपलं सिलेक्शन झालं काय कोणाचं काय डबाला काय सर म्हणजे की तुझं सिलेक्शन आम्ही केलेलं आहे तुला फिल्म करायला लागेल आमच्या सोबत आणि कॅरेक्टर वगैरे सांगितलं की 5 मिनिटं आहेत आणि 5 मिनिटानंतर तू सगळ्यांनी म्हणता जो ज्या कॉलेजच्या मुलांना दुनियादारी शिकवतो असं तुझं कॅरेक्टर चालते तरी पण विश्वास बसत नाही आपला की आपलं सिलेक्शन झालंय फिल्म करायचे असं करायचे मग त्यांना नावाला मंजूर आहे आणि आपले काय त्यांचं नाव टाकाला देव शाखाला आपला टाइमपास म्हणला वळू मागले जशराज नायर गोसाले सारखाचे भरपूर आहे आपले विजय पाटील आपल्या त्या फिल्ममध्ये विजय गगन पण आहे तर अशी फिल्म करायची ठरली आणि कवठे गावात म्हणून सातारा शूट करायला ठरलं आणि पहिला वर्कशॉप घेतला आमचं त्या कवठे गावात प्रॉपर इंडियन म्हणून ऍक्टिंग शिकवली काय ऍक्टिंग असतं तर म्हणलं जो इंडियन ऍक्टर आहे तुला काय शिकवायची गरज नाही तर जरा पॉलिश करायला लागेल मग त्यांनी मला आपलं शिकवलं असं आहे कसं आहे सगळं झालं फिल्म शूट झाली यांच्यासोबत मी काय म्हणजे सगळ्यात पहिला प्रोजेक्ट की आपला काही संबंध नसताना मला फिल्ममध्ये घेतलं सगळ्यात पहिला प्रोजेक्ट तारकासोबरोबर केला फिल्म बाहेर काय गेला नाही आता मराठी फिल्म इंडस्ट्रीचा असा विषय आहे की 400 फिल्म होते प्रोडक्ट 400 फिल्म तयार करत झालं तर त्यातल्या 5 फिल्म बाहेर येतात काय त्यात का तर ह्या सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट आहे तर आपला मराठी माणूस
आपलाच मराठी पिक्चर बघत पुष्पा वेगळे, KGF वेगळे, धुरंधर वेगळे, लगेच पडत पण आपलाच मराठी पिक्चर आपणच नाही बघितला तर चालणार नाही. प्रोड्युसर आपल्या पिक्चरवरती पैसे लावायचे हरकत करणार. सगळ्या गोष्टी तुझी कमायची आपली मराठी माणसं. आणि मराठी माणूस काय म्हणतो की मराठी माणसाला वर काय करतात तुम्ही पडते आहे ना. म्हणजे असं ज्या पद्धतीने तुम्ही गर्दी करून पिक्चर हिंदीचे असू दे, साऊथचे असू दे बघता, मराठी पिक्चर पण बघा. आपल्याच लोकांना आपण मोठं करूया ना. आणि मराठी माणूस कुठेतरी मागे पडतोय का पडतोय आपलीच माणसं आपल्याला सांगत नाही. तर पिक्चर काय ते बाहेर आला नाही. तो पिक्चर चालू असताना दुसरी फिल्म आपल्या कराड तालुक्यात भेटेत नावाचे फिल्मचं ऑडिशन होतं. आणि मला विक्रम चव्हाण सर म्हणलं की ऑडिशन द्यायचं. आपलं ऑडिशन दिलं, माझं सिलेक्शन केलं, चांगलं कॅरेक्टर होतं. ते कॅरेक्टर मला दिल्यानंतर परत म्हणजे जो मेन कॅरेक्टर होता त्या कॅरेक्टरसाठी तो इन्व्हॉल्व नसल्यामुळे मला कॅरेक्टर दिलं, त्या डेट नव्हते. तर आणि वेगळा काय झालं की रोहितचा आला आणि मला आउट केले कारण झालं. मग मला म्हणलं तुला संतोष म्हणून कॅरेक्टर करायचं बेनिफिटमध्ये. म्हणजे सर करतो काय तुमचे शॉर्ट होते आपले, म्हणजे करतो सर काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही सांगितलं म्हणलं तुम्ही करणार. बेनिफिट फिल्म केली आणि हे सगळं चालू असताना माझा मित्र आहे नाव येत नाही. तर त्याचा मला असं म्हटलं की आपण प्रोडक्शन चालू करू काळामध्ये. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की करायचं मग विचार करायचं रेस्ट सुट्टी नाही आणि प्रोडक्शन चालू करायचं काहीच नाही. रुपये नाही काय नाही, कशा पद्धतीने करायचं माहित नाही. दोघं पण नाही मी केलं प्रोडक्शन चालू केलं. 50 प्रोडक्शन पहिलं ऑडिशन घेतलं. पहिल्या ऑडिशनला एवढा रिस्पॉन्स आला नाही मला. दुसरं जेव्हा ऑडिशन घेतलं तेव्हा प्रॉपर आम्ही सगळे अरेंजमेंट मग ते सगळे अरेंजमेंट करून अनुभव भरपूर होता माझं. अरेंजमेंट केली आणि त्या ऑडिशनला काळामधल्या जेवढे आर्टिस्ट आहेत सगळे ऑडिशनला आले. म्हणजे आमची अपेक्षा होती की 50-60 जण तरी यावी ऑडिशनला किमान. पहिलं ऑडिशन घेतलं तेव्हा 7 जण होती 50. त्यावेळी ऑडिशनला आले 250 जण. म्हणजे एवढं आम्हाला वाटत पण होतं की इथपर्यंत आपण पोहोचलोय. का तर त्याच्या आपण छोटा टीजर टाकलेला काळामध्ये नवीन काहीतरी आणतोय गाव म्हणता नावाचं. मग पहिलं ऑडिशन झालं, मग त्यात कॅरेक्टर वगैरे सिलेक्ट केले. मग त्यात असं ठरलं की मी कॅरेक्टर करावं. आता त्या रिलेटेड असं कॅरेक्टर आणि लिहिता असताना स्वतःला बघूनच लिहिलं की हे कॅरेक्टर मी करू शकतो चांगलं. मग त्यानंतर इन्व्हॉल्वमेंट केली, सगळे कॅरेक्टर घेऊन प्रोडक्शन चालू केलं. मैत्री आणि संगत यावरती तुम्ही काय बोललाय? मैत्री आणि संगत याच्यावरती जर बोलायला गेलो तर आपली मैत्री सगळ्यात महत्वाची आहे. कारण की आयुष्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणाचा असेल म्हणजे मुलांच्या आयुष्यात तर मित्रांचा असतो. ज्या गोष्टी आपण घरात बोलू शकत नाही, कोणाशी शेअर करू शकत नाही, त्या एकमेवच एकाच व्यक्तीला आपण शेअर करू शकतो, ते म्हणजे मित्र. आणि माझ्या आयुष्यात भरपूर चांगले मित्र आहेत. भरपूर म्हणजे वेळेला येणारे मित्र आहेत. आणि देवाचं वरदान आहे मला की प्रत्येक वेळी देवासारखा उभा राहणारा कोण असेल तर मित्र उभा राहतो माझ्यासाठी. आणि माझ्या आई वडिलांचा कधी विरोध नाही की हा मित्र नको तो मित्र नको. सगळे चांगलेच असतात. आपल्या बघायचा दृष्टिकोन आहे. तुमचे फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती 5-5 हजार 2-2 हजार फ्रेंड्स असतात. त्यातल्या मुळात का आम्हाला किती जण येतात तर ठराविकच असतात जे आपले 4 मित्र असतात. असेच भरपूर मित्र आहेत. आणि आयुष्य जगत असताना तुमच्याकडे काय आहे बघून हा जर मित्र तुमच्या जवळ येत असेल तर तो मित्र नाही, स्वार्थी आहे. का तर खिसा जर एकदा फाटला तर पैशापेक्षा मित्र जास्त निघून जातात. हा माझा मेन विषय अनुभव आहे की तुमची वेळ बघून तुमच्या जवळ येणारा मित्र तुमचा नाहीये, सगळ्यात महत्वाचा आहे. आणि माझे मित्र माझ्यासाठी देव आहेत. खरंच भारी आहेत. का तर मला कुठल्याच गोष्टीची कधी जर गरज लागली तर स्वतःची चेन अंगठी घाण ठेवून पैसे मला देतात. एवढे भारी मित्र आहेत देवानं मला दिले, त्यांचं खूप खूप आभार की तुम्ही माझ्या सोबत आहे. आणि विशाल म्हणून एक माझा मित्र आहे संकपाळ, तो जास्त जवळच आहे माझ्या. की सगळे जवळचे आहेत पण विशाल संकपाळ म्हणजे काय काळीच आहे आपलं. त्याला एखादी गोष्ट सांगताना माझ्या मनात पण येत नाही की गोष्ट बाहेर जाईल किंवा काय होईल. तर सगळ्या गोष्टी मी त्याला शेअर करू शकतो असा एक मित्र आहे. आबरार आहे, स्वराज आहे, विशाल आहे, चिन्मय आहे, क्षितिज आहे, पंकज, नाव भरपूर आहे जे खरोखर वेळेला येतात माझ्या. तर सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू की तुम्ही माझ्या सोबत आहे आणि असेच माझ्या बरोबर राहा. थँक्यू.
सर आता एक नवीन टॉपिक चालू आहे आपल्या मार्केटमध्ये, इंस्टाग्राम सिरीज. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल का? आता जे नवीन ट्रेंडिंगला विषय इंस्टाग्राम सिरीजचे लव्ह स्टोरी वगैरे दाखवतात, तर त्याच्यात वेगळं काहीतरी बघायला आपल्या कार्डकारांना एक मुलगा आहे लहान की खरोखर मोठं धाडस आहे त्याचं, की म्हणजे बॅकग्राऊंड नसताना त्याने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तर MS50 क्रिएटर म्हणून त्याची वेब सिरीज आहे आपल्या इंस्टाग्रामवरती. तर कार्डच्या सगळ्या पब्लिकने जाऊन ती बघावी आणि त्याला भरभरून प्रेम द्यावं, त्याला फॉलो करा. आता आपलं ज्या पद्धतीने मगाशी मी सांगितलं की आपल्याच लोकांना आपण जर सपोर्ट नाही केला तर आपली लोक मोठी होत नाही. तर त्या भारी आहे पोरगा आपला, एक नंबर करतोय, त्याला आपण सगळी सपोर्ट करूया. तर MS50 क्रिएटर बेस्ट आहे, तर तुम्ही त्याला फॉलो करा इंस्टाग्रामवरती जाऊन. थँक्यू सर. आणि अजून एक लास्ट क्वेश्चन होता माझा. आम्ही पॉडकास्ट जस्ट स्टार्टिंग केलं याच महिन्यामध्ये, तर तुम्ही आमच्या आता गेस्ट आहात. तुम्हाला आमच्या इथे येऊन आमच्यासोबत पॉडकास्ट शूट करून आमच्या टीम बद्दल, आमच्या स्टुडिओ बद्दल कसं वाटलं, काही थोडंफार सांगाल आमच्याबद्दल? म्हणजे काय पॉडकास्ट चॅनेल मला तर वाटतं कार्डामध्ये पहिल्यांदा तुम्ही चालू केलं असेल, मास्टर ब्रँड पॉडकास्ट चॅनेल म्हणून आहे. तर एवढं मोठं धाडस करायचं प्रत्येकाच्या डोक्यात असते की मला हे करायचं आहे, मला ते करायचं. पॉडकास्ट चॅनल करायचं प्रत्येकाच्या डोक्यात आहे, पण मुळात करणं म्हणजे काय, डोक्यात असणं आणि प्रॅक्टिकली करणं यात खूप मोठा फरक आहे. तुमचं धाडस म्हणावं लागेल की तुम्ही सुरुवात केली त्या गोष्टीला, आणि कुठल्याही गोष्टीला मी काय म्हणतो सुरुवात करा, करून बघायला काय हरकत नाही. विचार केल्यानंतर करा, करायच्या आधी करत बसू नका की काय होईल कसं होईल. तर तुम्हाला मास्टर ब्रँड पॉडकास्टला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि 100% जिथं काही तुम्हाला कमी लागेल कमी पडेल तिथं मी तुमच्यासाठी कायम उभा राहील. आणि तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होऊन लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचावं. आणि मला बोलवल्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं खूप खूप आभार, की माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला जर तुम्ही पॉडकास्ट चॅनलला बोलवलं असेल तर माझ्यासाठी खूप सन्मानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की तुम्ही मला बोलवलं. आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व कार्डवासियांकडून आणि सर्व कार्ड तालुक्यातील सातारा जिल्ह्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांनी मास्टर ब्रँड पॉडकास्ट चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या, एवढीच विनंती. थँक्यू सो मच सर. मी आणि माझी टीम तुमचं खरंच मनापासून खूप आभार मानते की तुम्ही आमच्या इन्व्हिटेशनला म्हणजे आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे आला आणि इतकं छान आपलं पॉडकास्ट शूट झालं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि मला बोलल्याबद्दल पण खूप खूप आभार. आणि असेच नवीन नवीन चॅनलवरती तुमच्या व्हिडिओ पडत राहावं, लोकांना आवडत राहावं, एवढीच गणपतीची चरण प्रार्थना करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच सर. ओके.